हॅलो एव्हरीवन. या टॉपिकमध्ये आपण फंक्शन्स ऑफ स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स म्हणजे राज्य सहकारी बँक. राज्य सहकारी बँक म्हणजे काय, त्याची प्रगती कशी आहे, त्याचं स्थान काय आहे, कार्य काय आहे हे पाहणार आहोत. तर भारतामध्ये शेती क्षेत्राला या ठिकाणी पतपुरवठा किंवा कर्ज पुरवठा करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली रचना जी आहे ते त्रिस्तरीय आहे. प्रथम स्तरामध्ये आपण पाहिलेले आहे प्राथमिक कृषी व सहकारी पतपुरवठा संस्था. नंतर दुसऱ्या स्तरामध्ये म्हणजे मध्यम आणि दुवा हेही म्हटलं जातं, म्हणजे राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक पतपुरवठा संस्था यामधील कार्य करणारी बँक म्हणजे डीसीसी बँक, आपण जिल्हा मध्यवर्ती बँक त्याचंही कार्य पाहिलेलं आहे. तर राज्य सहकारी बँक ही या ठिकाणी उच्च स्तरावर शिखर स्तरावर काम करणारी, त्या पातळीवर कार्य करणारी बँक म्हणून आपण राज्य सहकारी बँकेकडे पाहतो. या ठिकाणी आपण राज्य सहकारी बँक म्हणजे काय, त्याचा अर्थ काय होतो, तर सहकारी पतपुरवठा रचनेत शिखर स्तरावर कार्य करणाऱ्या या बँकेस आपण राज्य सहकारी बँक असे म्हणतो. जे.पी. नियोगी याने केलेल्या व्याख्येनुसार राज्य सहकारी बँक म्हणजेच राज्यातील सहकारी चळवळीला अर्थपुरवठा करणारी राज्यातील सर्वोच्च सहकारी बँक होय. तर या ठिकाणी रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या मार्फत होणाऱ्या निधीचा वापर करून राज्यातील आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिक मदत करण्याचे कार्य हे या ठिकाणी राज्य सहकारी बँकेकडून होते. तर जो काही राज्यातील प्रक्रिया सहकारी संस्थांना त्या ठिकाणी बीज भांडवल उपलब्ध करून देण्याचं कार्यही या बँकेमार्फत होते आणि या ठिकाणी राज्यातील सहकारी चळवळीचे प्रतिनिधित्व जे करण्याचं कार्य आहे तेही राज्य सहकारी बँकेच्या मार्फत होत असते. या ठिकाणी आपण राज्य सहकारी बँकेची रचना किंवा त्या ठिकाणी प्रगती कशा पद्धतीने झालेली आहे. आपण राज्य सहकारी बँकेला आपण शिखर बँक असं म्हणतो, म्हणजेच जे मध्यवर्ती सहकारी बँका आणि रिझर्व्ह बँका यांच्यामध्ये दुवा म्हणून कार्य या ठिकाणी राज्य सहकारी बँक करते. म्हणजे अर्थपुरवठा आणि त्याचे नियंत्रण या दोन्ही दृष्टिकोनातून प्रत्येक राज्याला या ठिकाणी पतपुरवठा करण्याचं सर्वोच्च म्हणून किंवा शिखर बँक म्हणून जे कार्य करत असते हे आपण राज्य सहकारी बँकेच्या मार्फत होते. आणि त्याखेरीज अंतर्गत निधी असतील किंवा ठेवी असतील, रिझर्व्ह बँकेकडून जे होणारा कर्ज पुरवठा आहे त्याच्या आधारावरती मध्यवर्ती सहकारी बँकांना जे कर्ज पुरवठा करतात, या कार्यासाठी या ठिकाणी राज्य सहकारी बँकेचे कार्य आपण महत्वाचे आणि राज्य सहकारी बँकेचे स्थान व कार्य. या ठिकाणी कृषी क्षेत्रात अर्थपुरवठा करण्याच्या कार्यात राज्य सहकारी बँकेला विशेष असं महत्व प्राप्त आहे आणि त्या ठिकाणी एक प्रकारे म्हणजे रिझर्व्ह बँक आणि जिल्हा सहकारी बँक यांच्यामधील दुवा निर्माण करण्याचं कार्य ही बँक करते. तर या ठिकाणी राज्यातील सर्व चळवळीचे आपण नेतृत्व असेल किंवा त्या ठिकाणी जो काही पूर्ण कारभार सर्वोच्च लेवलला वरच्या पातळीवरची उच्च पातळीवरती जो देखभाल करण्याचं कार्य या ठिकाणी राज्य सहकारी बँकेमार्फत होत असते. तर राज्य सहकारी बँकेची जी कार्य आहेत त्यामध्ये राज्यातील जिल्हा सहकारी बँकांची बँक म्हणून कार्य करते. तर सहकारी पतसंस्था किंवा भांडवल बाजार आणि या ठिकाणी रिझर्व्ह बँक यांच्यामधील दुवा निर्माण करण्याचं ही कार्य या ठिकाणी राज्य सहकारी बँक करते. तर सहकारी क्षेत्रासंबंधीचे जे धोरण आहे त्याच्यामध्ये सुसूत्रता किंवा नियोजनबद्धता आणण्याचं कार्य या ठिकाणी राज्य सहकारी बँकेकडून होते. राज्यातील सहकारी क्षेत्रात जे अर्थपुरवठा अर्थसहाय्य आहे, धोरणाची आखणी करते किंवा ती जी काही अंमलबजावणी ती प्रभावीपणे राबवण्यासाठी ही या ठिकाणी राज्य सहकारी बँकेकडून महत्वाचं कार्य केलं जातं.
तर राज्यातील जिल्हा बँकेची जी गुंतवणूक आहे त्याचे जी प्रतिनिधी म्हणून करण्याचं कार्य आहे हेही या ठिकाणी राज्य सहकारी बँकेमार्फत होत असते. तर राज्यातील मध्यवर्ती बँकांच्या कार्यावरती प्रामुख्याने लक्ष ठेवण्याचं कार्य किंवा त्याचं नियंत्रण करणे, त्याला जिल्हा मध्यवर्ती बँकांना सल्ला देणे, मार्गदर्शन करणे याचंही कार्य या ठिकाणी राज्य सहकारी बँकेकडून होत असतं. तर सहकारी संस्थांना निधीचा जो स्थलांतरणाचा साठीची मदत आहे तेही या ठिकाणी राज्य सहकारी बँकेकडून होते. तर रिझर्व्ह बँक किंवा स्टेट बँकेच्या सहाय्याने जिल्हा बँकांना पर्यायाने सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करण्याचं कार्यही त्या ठिकाणी राज्य सहकारी बँकेकडून होते आणि बँकिंग सेवा पुरवण्याचं कार्य या ठिकाणी होत असते. तर राज्यातील सहकारी क्षेत्राच्या विकासात या ठिकाणी मित्र किंवा मार्गदर्शक तत्ववेत्ता या म्हणूनही त्या ठिकाणी मदत करते आणि पर्यायाने रिझर्व्ह बँक किंवा स्टेट बँकेच्या सहाय्याने सर्व बँकांना कर्ज पुरवठा करण्याची कार्ये या ठिकाणी राज्य सहकारी बँकेची होत असते. तर म्हणजेच त्या ठिकाणी जर भारतातील सर्व राज्यातून जिल्हा सहकारी बँकांचे कार्य जे आहे ते पाहिले तर बँकांची संख्या जवळजवळ 2009-10 31 इतकी होती. तर या ठिकाणी शाखा संख्या जी आहे ते 2009-10 मध्ये 1015 इतकी आहे. तर अल्प मुदत जी आहे किंवा राज्य सहकारी बँकेच्या विविध उद्देशानुसार जे कर्ज वाटप आहे ते आपण थोडक्यात आढावा पाहिला तर अल्पमुदती कर्ज आणि मध्यम मुदतीचे कर्ज हे या ठिकाणी राज्य सहकारी बँकेकडून होत असते. तर अल्पमुदतीच्या कर्जामध्ये हंगामी कृषी कार्यासाठी म्हणजे जे काय हंगामी आपल्याला पीक घ्यायचं, शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी जर जे बियाणे लागतील अशा पद्धतीने पिकाची पिकवलेलं जे शेतातील पीक आहे त्याची विक्री करण्याच्या कार्यासाठी अल्पमुदतीचे कर्ज मदत करते. तर औद्योगिक कार्यासाठीही या ठिकाणी अल्पमुदतीचे कर्ज राज्य सहकारी बँकेकडून वाटप केले जाते. तर इतर काही उद्देशासाठीही या ठिकाणी राज्य सहकारी बँके मार्फत कर्ज वाटप केले जाते. तर या ठिकाणी मध्यम मुदत जी कर्ज आहे त्यामध्ये विहीर खोदणे किंवा त्याची विहिरीची दुरुस्ती करणे अशा पद्धतीच्या कार्यासाठी मध्यम मुदतीचे कर्ज दिले जाते राज्य सहकारी बँकेकडून. तर यंत्राची खरेदी प्रामुख्याने शेतीमध्ये ट्रॅक्टर, मोठे नांगर वगैरे अशा पद्धतीचे जे काही यंत्र लागतात किंवा मळणी मशीन असेल अशा पद्धतीच्या यंत्रासाठी लागणारी कर्ज पुरवठा जो आहे तो राज्य सहकारी बँकेच्या मार्फत त्या उद्देशानुसार कर्ज वाटप केले जाते. तर जनावरांच्या खरेदीसाठी किंवा जमिनीची जे काही किरकोळ दुरुस्ती आहे म्हणजे पडीक जमीन असेल तर त्या ठिकाणी बागायत जमीन करण्यासाठी जो काही खर्च होतोय त्याची काही दुरुस्ती लागते आहे किंवा एखाद्या ठिकाणी मातीची अल्टापालट करणे, नांगरणी करणे, त्या मोठ्या प्रमाणावरती ते खोदाई करणे अशा पद्धतीचं कार्य जे आहे या कार्यासाठीही किंवा दुरुस्तीसाठीही किंवा विशिष्ट उद्देशासाठीही या ठिकाणी कर्ज वाटप जे आहे ते राज्य सहकारी बँकेकडून होत असते. अशा पद्धतीने आपण राज्य सहकारी बँकांच्या प्रगतीमध्ये आपण बँकांची संख्या किंवा एकूण जी ठेवी आहे त्यामध्ये जवळजवळ 2009-10 त्यांनी 6,14,429 लाखात इतके लाख रुपये त्या ठिकाणी एकूण ठेवी आहेत. तर त्याच्यामध्ये दिलेले जे कर्ज वाटप आहे हे जर दोन घटक पाहिले आपण तर 23,63,252 लाख इतके रुपये त्या ठिकाणी कर्ज वाटप केलेले आहे. आणि ठेवीच्या संख्येमध्ये कर्ज येणे देण्याचे अल्प आणि दीर्घ मुदतीचे जे कर्ज आहेत त्यामध्ये येणे भांडवल जर पाहिलं तर त्या ठिकाणी 34,56,190 लाख इतक्यामध्ये, तर मध्यम मुदतीच्या मध्ये 14,54,163 इतकी ही या ठिकाणी राज्य सहकारी बँकेची जी काही प्रगती आहे त्यामध्ये बँकेची संख्या किंवा कर्ज आणि ठेवी किंवा एकूण येणं देणं हा घटक आपण या ठिकाणी पाहू
शकतो. म्हणजे जवळजवळ 1969 ते 80 आणि 1990 ते 91 या कालावधीमध्ये जर सभासदांची संख्या यावरून लक्षात येते की 23,455 वरून 65,481 पर्यंत वाढलेले आहे. तर भांडवल रुपये आपण कोटीमध्ये पाहतोय ते 9,060 कोटी रुपये वरून या ठिकाणी 2,22,376 कोटी पर्यंत या ठिकाणी भांडवल वाढलेले दिसते. तर ठेवीमध्ये 1,441 कोटी वरून या ठिकाणी 6,708 कोटी रुपये पर्यंत पोहोचलेले ही राज्य सहकारी बँकेच्या आपण ठेवी पाहतो. तर या काळातच बँकेने दिलेले जे कर्जाचं प्रमाण आहे ते 1,510 कोटी वरून आपण कालावधी जो पाहतो तो 1979 ते 80 आणि 1990 ते 91 या कालावधीमध्ये पाहतोय. तर यामध्ये या ठिकाणी दिलेले कर्जाचे प्रमाण 1,510 कोटी रुपये वरून 6,593 कोटी रुपये पर्यंत पोहोचलेलं आपल्याला लक्षात येतं. तर मार्च 1993 मध्ये जेव्हा देशातील राज्य सहकारी बँकेकडे 1,595 कोटी रुपयाचे स्वनिधी होते, अशा पद्धतीने आपल्याला ठेवी आणि कर्ज त्याची उभारणी आणि त्यांचं जे काय आहे टोटल म्हणजे सहकारी जवळजवळ 31 सहकारी ही बँका देशात या पद्धतीने कार्य करत आहेत. म्हणजेच 2005-6 पर्यंत ही राज्य सहकारी बँकांची जी संख्या पाहतो ते आपण यांनी सध्या 2009-10 मध्येही 31 बँका या ठिकाणी कार्य करीत आहेत. तर त्यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने जवळजवळ 87,78,309 कोटी रुपये कर्ज दिलेली आहेत. अशा पद्धतीने राज्य सहकारी बँक त्याचे हे तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल. थँक यू व्हेरी मच.